या जनतेसाठी माझी खासदारकी पणाला लावणार, राजीनामा देणार। माझ्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी जर एवढी तक्रार करून अगदी देवेंद्र फडणवीस आणि अमित भाई शहांच्याकडे करणार आहे, जर ऐकलं नाही, जर यांच्यात सुधारणा झाली नाही तर माझी खासदारकी पणाला लावणार, राजीनामा देणार। माझ्या जिल्ह्यातल्या जनतेला ज्यांनी मला इथपर्यंत आणलंय त्यांच्या अस्मितेला ठेच लागू देणार नाही। जीवन मरणाचा प्रश्न आहे, त्यामुळे मला त्याच्यापेक्षा काही मोठं नाही। मान्यता प्राप्त करून घेतल्यानंतर कोयना धरणातून विसर्ग सोडणे शक्य असल्याचे कळवले आहे। काय कारण आहे? त्यांच्या मान्यतेची काय गरज आहे? गरज नाहीच ना। गरज कुठली आली? आणि गरज आहे का नाही हा भाग थोडासा 5 मिनिटं बाजूला सोडू। आमच्या हक्काचं पाणी देताना हे वेटीस धरणारे कोण आहेत? प्रकल्प अहवालानुसार पाणी द्यायचं आहे। आता काय अंदाज काय म्हणजे कशी पद्धत आहे मला कळेना। काय अधिकार नसताना कशासाठी चालवलं हे? बरं, मागच्या वेळी 17-18 दिवस गणपतीच्या वेळी पाणी नाही, नदी 18 दिवस कोरडी, प्यायला पाणी नाही लोकांना। गेले 15-20 दिवस 25 दिवस पाण्याच्या संदर्भामधला सगळा प्रकार आपण ह्या जिल्ह्यातली मंडळी बघतोय आणि भोगतोय। पण आपल्या प्रकल्प अहवालानुसार आपणाला मंजूर झालेलं पाणी सोडण्यासाठी शासनाच्या काही गाईडलाईन आहेत। 1992 साली तो GR काढलेला आहे, त्यामध्ये म्हणलेला आहे की सातारा सांगली जिल्ह्यातले पाटबंधारे असणारे हा GR आहे, त्याची टिप्पणी आहे, मी तुम्हाला माहितीसाठी देतो। एक 10-12 पानं काढलेली आहेत। त्यामध्ये काय लिहिलेलं आहे? अधीक्षक अभियंता सांगली पाटबंधारे मंडळ हे अध्यक्ष आहेत, अधीक्षक अभियंता सातारा सिंचन मंडळ हे सभासद आहेत, प्रशासकीय लाभक्षेत्र विकास प्राधिकरण पुणे म्हणजे कडा ते त्याचे सभासद आहेत, आणि सदस्य सचिव जे आपल्या देवकर मॅडम आहेत, कार्यकारी अभियंता सांगली पाटबंधारे विभाग, अशी ही 1992 साली GR काढलेला आहे। तिथं हे करून ठेवलेलं आहे, त्याचं थोडं हायलाईट करून। आणि 1 लाखाच्या वर असेल तर त्यासाठी असं म्हणलेलं आहे की ज्या जिल्ह्यामध्ये प्रकल्पाचे लाभक्षेत्र 1 लाख हेक्टरपेक्षा जास्त आहे त्या जिल्ह्यामध्ये संबंधित पालकमंत्री यांचे अध्यक्षतेखाली बैठक घ्यावी अशा सूचना आहेत। तसेच एक प्रकल्प 1 पेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये असल्यास इतर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी समितीचे सहाध्यक्षपद भूषवावे। कालवा सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात यावी असे निर्देश त्यात दिलेले आहेत। हा विषय मागच्या वेळेला आपली कृष्णा नदी कोरडी पडली आणि 16व्या-17व्या दिवशी आपल्याकडे पाणी आलं। महापालिकेला पाणी कमी पडलं, नगरपालिकांना पाणी कमी पडलं, कृष्णागडच्या गावांना पाणी कमी पडलं, पिण्याचं पाणी। असं जिल्ह्याला वेठीस धरण्याची भूमिका काही माणसं राजकारण करतायत का, असा विषय पहिल्यांदा आम्हाला संशय निर्माण झाला। पण शेवट राज्य सरकारमध्ये एकत्र काम करतोय आणि अशा परिस्थितीमध्ये एकदा समज द्यावी म्हणून आम्ही जास्त विषय न ताण करता की त्या बैठकीमध्ये नियोजनीच्या बैठकीमध्ये आम्ही सांगितलं की आमच्या जिल्ह्याचं वाट्याला असलेलं प्रकल्प अहवालानुसार पाणी हे आमचं आम्ही वाटून घेतोय आणि त्याच्यामध्ये तशा सक्त सूचना दिल्या। तसं आपल्या अधीक्षक अभियंता पाटोळेंनी तिकडे पाठवलं। त्याच्यासाठी कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेबांनी सही केली, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादांनी सही केली, आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची सही आहे, सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्याकडे सहीसाठी पाठवल्यानंतर त्यावर सही केली गेली नाही आणि आरेरावीची अधिकाऱ्यांना अतिशय चुकीच्या पद्धतीच्या भाषा वापरल्या गेल्या। आमचा प्रश्न हा आहे की आमच्या सांगली जिल्ह्याच्या जनतेला तुम्ही भीक मागितल्यासारखी अवस्था करणं आमच्या स्वाभिमानी जनतेला हे रुचणारं नाही, आवडणारं नाही।
त्यांनी वेळीच पहिल्यांदा एक झालं त्यावेळी समजून घ्यायला पाहिजे होतं. पुन्हा पाणी सोडण्यासाठी 4-5-7 दिवस त्यांनी विलंब केला आणि त्यामध्ये अशा दुष्काळी स्थितीमध्ये लोक अडचणीत आहेत, अशामध्ये राजकारण करण्याची भूमिका घेतलेली आहे. त्याचा निषेध करतो आणि यांच्या सगळ्या तक्रारी आमचे नेते देवेंद्र फडणवीस आणि दिल्लीला अमित भाई यांच्याकडे करतोय. अशा पद्धतीनं जिल्ह्याला वेठीस धरणं, सांगली जिल्हा असेल, सोलापूर जिल्ह्यातले 3 तालुके असतील, सांगोल असेल, मंगळवेढा असेल आणि या ठिकाणचा असणारा जतचा परिसर, अशा दोन्ही तालुक्यांच्या बाबतीमध्ये दोन्ही जिल्ह्यातल्या या जनतेला वेठीस धरण्याची भूमिका दिसून येते. ही खपवून घेणारी गोष्ट नाही, याच्या बाबतीत आम्ही तक्रारी करतोय. आणि असं घाणेरडं राजकारण करण्याची प्रवृत्ती उद्याच्या काळामध्ये राहिली तर आम्ही या सगळ्या गोष्टी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केलेली आहे. या मीटिंगमध्ये मी तशा सक्त सूचना दिल्या की जे कोजनरेशन म्हणजे वीज निर्मितीसाठी लागणारं पाणी आहे हायड्रोचं, ते पाणीसुद्धा वीज विकत घेता येईल, पण पाणी मिळणार नाही. पाऊस सगळ्यात जास्त कमी आपल्या जिल्ह्यामध्ये, कमी पाऊस आपल्या जिल्ह्यामध्ये आहे आणि अशा वेळेला ही राजकारण करण्याची प्रवृत्ती आमच्या सरकारमधले आमचे सहकारी पक्ष त्याचे नेते करत असतील तर हे जिल्ह्यामध्ये आम्ही खपवून घेणार नाही आणि याचा निषेध करतोय आम्ही. याच्यामध्ये दुसरी बाजू अशी आहे की या सगळ्या बाबी इतिवृत्तामधल्या सगळ्या बाबी आम्ही तिथं पाठवल्या, पाण्याचं नियोजन केलं, टेल टू एंड अशा भूमिका आपणाला हा जो इरिगेशनचा कायदा आहे शेवटापासून पाणी देत यायची, पण जत तालुक्याला नेहमी पाणी कमी पडत गेलं. त्याच्याबरोबर सांगोला आहे, मंगळवेढा आहे, याही तालुक्यांना पाणी कमी मिळत गेलं. तेव्हा या सगळ्या गोष्टींचा विचार करून 15-20 दिवस हे जतला चांगलं पुरेसं पाणी मिळावं आणि 435 ते जवळजवळ 450 एवढं क्युसेक्सनं आम्ही पाणी देण्याची भूमिका घेतली. त्याच्या 2 बैठका घेतल्या, एसी आणि दोन्ही एक्झिक्युटिव्ह म्हणजे सचिन पवार आणि कोरे या दोघांना घेऊन त्याचं नियोजन केलं. त्या बैठकीमध्ये बसा सगळे अविनाश, त्या बैठकीमध्ये सगळं नियोजन करून पहिल्यांदा शेवटाकडून कायम सातत्यानं पाणी कमी पडतंय, या तालुक्यामध्ये पाणी फोडलं जातं म्हणून 20 दिवस आधी चालू करून जत तालुक्यापासून पाणी देत यावं शेवटापासून. मग जत तालुक्याला देत असताना पलीकडे मंगळवेढ्याला सुरू आहे, इकडच्या बाजूला आपल्याला अजून सांगोल्याला सुरू केलेलं नाही, पण मंगळवेढा हा तालुका आपल्याला लागून तिकडं असल्यामुळं तिकडून पाणी देत आलेलं आहे. त्यामध्ये मग आमचं बेळूर आहे, अमृतवाडे आहे, त्या ठिकाणी आता 2 दिवसामध्ये आम्ही उमदी भागाला देतोय, 2 नाल्याला देतोय. त्याचं नियोजन सगळं झालेलं आहे. त्या नियोजनाची कॉफी इथं जोडलेली आहे. पण असं आमच्या जिल्ह्यामध्ये राजकीय हस्तक्षेप करून आमच्या जिल्ह्याच्या आत्मसन्मानाला ठेस लावण्याचा प्रयत्न या मंडळींनी केलेला आहे. हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. का म्हणता येणार नाही तर त्यांचं झरेगाव हे कोयनाच्या पुनर्वसतमधलं गाव आहे. तिथं पाणी कमी पडायला ते बॉर्डरवरच आहेत, म्हणजे कोयना धरणाला लागून गाव आहे. एक पूल आत्ता व्हायला लागलाय, नाहीतर त्यांना बुटीने यावं लागत होतं. पण हा प्रयोग जो याच्यापूर्वी इतक्या वर्षे हे चाललेला आहे, कधी जिल्ह्यामध्ये वाद नाही. उलट आपण 7-7.25 TMC पाणी ज्यावेळी कर्नाटकांना खरोखर अडचणीची स्थिती होती प्यायला, त्यावेळेला आपण 2-3दा पाणी सोडलेलं आहे. ते आपण अजून पाणी घेतलं नाही शेजारच्या राज्यामध्ये. आणि हा काय प्रयोग चालला आहे? काय कोयना धरण हे काय मालकीचं झालंय का कुणाच्या? ही कसली म्हणजे काय चाललंय राजकारण करण्याचा? आणि काय तुम्ही करून त्या व्हॉट्सअपवर पाठवताय? तुम्ही काय राजकारण करायला लागलाय का इथं अशा वेळेला? मला वेळ आली तर तुम्हाला माहित आहे खासदारकी पणाला लावणारा मी माणूस आहे. मी तर माझ्या 100% करणार नाही. जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, जिव्हाळ्याचा पण आहे आणि अस्मितेचा पण आहे. नाही असं काय घाबरण्याचं कारण नाही, कारण आमच्या हक्काचं पाणी आहे. हे काय आम्हाला कोण दान आणि भीक देत नाही. तर यामध्ये वीज निर्मितीचं पाणी आम्ही आणि आपले पालकमंत्री सुरेश खाडे
आम्ही 20 दिवसापूर्वी गेलो होतो, 2 पत्र दिली होती की जिल्हा आपला दुष्काळ न्याय करताना काही आपले सर्कल चुकले होते, तालुके चुकले होते. त्यामध्ये आटपाडी होता, खानापूर राहिला होता, जत होता आणि कवठे मंकाळ राहिला होता. तर या सगळ्या प्रकरणामध्ये आम्ही 2 पत्र दिली. त्यामध्ये आमच्या समोर त्यांनी सांगितलं की तुमचे जिल्ह्यातले तालुके घेता येणार नाहीत, पण सर्कल घेऊया. सर्कल सगळे आले, अजून 3 राहिलेले आहेत, त्याचीही पूर्तता केली. कलेक्टरांशी बोलणं झालं. बाकीचे सगळे सर्कल देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्याप्रमाणे या दुष्काळी स्थितीच्या बाबतीमध्ये जे ट्रिगर 2 मध्ये राहिली होती ती सगळी त्यांनी सर्कल घातलेली आहेत. पण हे राजकारण करण्याची वेळ नसती, श्रेयवाद घेण्याची वेळ नसती. आम्ही भेटलो, देवेंद्र भाऊंना सांगितलं, देवेंद्र भाऊंनी तशा पद्धतीच्या सूचना दिल्या. आल्यानंतर आम्ही प्रेसही घेतली नाही, कारण ही आमचं कर्तव्याची भूमिका आहे. आणि अशा दुष्काळाच्या स्थितीमध्ये एवढ्या वाईट काळामध्ये राजकारण करण्याची भूमिका ही वाईट आहे. म्हणून आज मी व्यक्तिशः याच्या बाबतीमध्ये जर हे प्रकार थांबले नाहीत तर माझ्या खासदारकीला सुद्धा पणाला लावण्याची भूमिका मी घेणारा माणूस आहे. मला लोकांच्या पेक्षा काहीही महत्त्वाचं नाही. टीका करत नाही, त्यांनी केलेल्या चुकीच्या बाबतीमध्ये निषेध करतोय. टीका तर आहेच की, निषेधच करायला लागलोय. मग नाही काय प्रश्न काय तुमचा? हा, नेत्यांचा नाही. आपणाला या ठिकाणी सातारचं पालकमंत्रीपद शंभूराजे देसाईंच्याकडे आहे. त्यांनी हे सगळा खोडसाळपणा केलेला आहे. अधिकाऱ्यांना वेड्या वाकड्या भाषा वापरायच्या. याच्यापूर्वी काही पालकमंत्री कोण झाले नाहीत का? जिल्ह्यामध्ये काही पाणी येतंय का नाही? मग ती ताकारी असेल, म्हैसाळ असेल, ते टेंबू असेल, या सगळ्या गोष्टी आहेत ना. आपले सुप्रिटेंडेंट इंजिनियर, अधीक्षक अभियंता त्याचे अध्यक्ष आहेत. 3 माणसं सदस्य आहेत. साताराचे अभियंता सुद्धा त्यातले एक सदस्य आहेत. पालकमंत्र्यांचा संबंध येतो कुठं सातारच्या पालकमंत्र्यांचा संबंध असा आहे की त्यांनी एक टिप्पणी खाली पाठवली की याच्यावर पाणी सोडण्याच्या बाबतीमध्ये आपल्या अधीक्षक अभियंत्यांनी त्यांना जे कळवलेलं होतं त्याचा चार्जशीट सुद्धा आहे. त्याच्यामध्ये आपण असं म्हणलेलं आहे की आत्ता आपण सोडलंय किती आणि सोडणारे किती, तर या बाबतीमध्ये हा चार्ट केलेला आहे. दर महिन्याला जूनपर्यंत हे पाणी कसं सोडायचं ही सगळी त्याचं प्लॅनिंग करून केलेली गोष्ट आहे. त्याला अडचण काय यायला लागलेली आहे, त्यांनी त्याच्यावर सही केलेली नाही. कुठे तो कागद? पालकमंत्र्यांचे आदेश काय दिले? काय काय आदेश त्यात काय म्हणलंय त्यांनी? सोडू नका असंच आहे ना त्यात. ते कुठं आहे? ते ह्याच्यावर ही केलेलं कुठं आहे? सही केलेली नाही. नाही, आम्ही मागणी ही करतोय की इथून पुढं ज्या खात्याचे आमचे नेते मंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, त्यांनी ह्या कालवागार सल्लागार समितीला आदेश द्यावेत. दोन्ही एसी हे त्यांनी करावं. शंभूराजे देसाईंनी यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये हस्तक्षेप करता कामा नये ही मागणी घेऊन आम्ही जातोय आणि ते देवेंद्र फडणवीसांनी स्वतः घ्यावं. ते काय 7-12 कोणाच्या नोंदलेलं नाही पालकमंत्र्याच्या. ते ज्यावेळी नेमतील त्यावेळी बघूया आपण. हे यामध्ये आता असं आहे, हसन मुश्रीफ साहेबांची सही आहे, चंद्रकांत दादांची सही आहे, आपल्या अधीक्षक अभियंत्यांची आहे, सुरेश भाऊ आपले पालकमंत्र्यांची आहे आणि याच्यावर शंभूराजे देसाईंनी केलेली नाही. त्यांच्या माणसांनी म्हणलंय खाली की पालकमंत्र्यांची सही झालेली नाही तर त्यांची सही घेण्यात यावी. आणि तिथं काही माणसं गेली तर वेडी वाकडी भाषा वापरली जाते. बरोबर नाही ना हे? का सही करत नाही ते? आता आपल्या जिल्ह्याला ब्रिटिश धरायचं असं दिसायला लागलंय. काय त्याचा हेतू काय? आता हेतू कसा? आम्ही ती तक्रारच करतोय ना. आता ह्यांच्याकडनं काढून घ्या, हेतू स्पष्ट दिसतोय. एक सोडून 2 वेळा त्यांनी ती आपल्याला त्रास देण्याची भूमिका घेतली. पहिल्यांदा समजू शकतो, 16 दिवस 17 दिवस नदी कोरडी पडली, प्यायला पाणी नाही लोकांना. नगरपालिका आहेत, महानगरपालिका आहेत, गणपती विसर्जनला अडचणी आल्या. म्हणजे एवढ्या सगळ्या बाबी आपल्या भावनिक आणि ह्या सगळ्या लोकांच्या जीवन मरणाच्या प्रश्नावर ह्या भूमिका दिसत आहेत. त्यामुळे आम्ही सगळीजण जाऊन भेटतोय आणि हे सगळं पाटबंधारे मंत्र्यांनी, इरिगेशन मिनिस्टरनी हे हातात घ्यावं. दुष्काळाची स्थिती आहे. या अशा आमच्या जिल्ह्याला वेठी जाणाऱ्या माणसांच्या माध्यमातून कुठलेही प्रकार इथून पुढचे होता कामा नये ना. ही असली कसली पद्धत आहे? आमच्या जिल्ह्याच्या स्वाभिमानाला ठेच लावायला आला. बरं, जिल्ह्यामध्ये वाद असू नयेत, आम्ही समजून घेतलं. सातारा जिल्ह्यातली माणसं असू देत, सोलापूरमधली असू देत,
शेवटी मिळून करण्याची प्रक्रिया आहे. आम्हालाही तेवढं भान आहे. हे काय राजकारण करण्याची वेळ नाही ना. मी सांगितलं आणि मी सोडलं आणि मुख्यमंत्र्यांनी केलं ही काही पद्धत नव्हे ना. मग थांबवलं होतं कोणी? तुम्ही वेटीस धरलं होतं का? मग तुमच्यामुळे सोडलं असेल तर? आणि असं खपवून घेतलं जाणार नाही म्हणूनच आज प्रेस घेऊन सांगतोय म्हणजे शशिकांत, पाण्याचं वाटप करण्याची जबाबदारी इथल्या इरिगेशन खात्याची आहे. त्यांना मार्गदर्शक सूचना ती कालवा सल्लागार समिती झाली त्याच्यामध्ये त्याला मान्यता दिलेली आहे. पाणी सोडण्याचं काम हे इरिगेशन खात्याचं आहे. ते कोण ठरवणार आहे कुठल्या ह्याचं पाणी किती वापरावं आणि किती घ्यावं? बँकेत बॅलन्स आमचा आहे आणि तुम्ही 10,000 न्या आणि 1 लाख निवडा का म्हणणार? हे कोण आहे? काय संबंध त्यांचा? प्रकल्प अहवालानुसार आम्हाला अलर्ट झालेलं पाणी आहे त्याप्रमाणे आम्ही ते मागितले त्यांनी सोडलं पाहिजे. म्हणून आम्ही मागणी करतोय की याच्यामध्ये पाटबंधारे मंत्र्यांनी ही बाजू घ्यावी, ह्यांच्या सगळ्या बाजू काढून घेण्यात याव्या.